बनवून टाक मागून बनवून घ्यायचा व्हिडिओ. हो सर. मला न सांगता आपला व्हिडिओ बनवून घ्यायचा. ठीक आहे. आणि स्टेप बाय बनवून घ्यायचा. म्हणजे कंप्लीट खूप आता नाही पाहिजे. कंप्लीट मीन्स इथे आपण असं थांबलो आहे तेव्हा नाही शिकवताना याला म्हणतात मीन डेव्हिएशन. याला मराठीमध्ये नाव आहे मध्यमान विचलन. याला नाव आहे सरासरी विचलन. याला म्हणतात माध्य विचलन आणि याला हिंदीमध्ये म्हणतात औसत विचलन. औसत विचलन. पेपर मध्ये हा तुम्हाला 3 to 4 मार्क्ससाठी विचारतात. कधी 4 मार्क्ससाठी विचारतात तर कधी 3 मार्क्ससाठी विचारतात. तर याच्यानंतर याच्यामध्ये 2 फॉर्म्युलाज आहेत. पहिला फॉर्म्युला त्याला म्हणतो आपण सूत्र. पहिला फॉर्म्युला आहे मीनचा. मीन m = summation x divided by n. हा मीनचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये m चा अर्थ होतो मीन. याला म्हणतात मध्यमान. याला म्हणतात सरासरी आणि याला म्हणतात औसत. हा जो साइन आहे हा ग्रीक भाषेतून आलेला साइन आहे समेशन. याचं नाव आहे समेशन. समेशन याला म्हणतात. या समेशनचा अर्थ काय होतो? टोटल करणे म्हणजे बेरीज. मराठीमध्ये त्याला म्हणतात बेरीज करणे किंवा एकूण करणे. बेरीज किंवा एकूण करणे. ठीक आहे. समेशन याला म्हणतात. ठीक आहे. हा समेशन साइन. त्याच्यानंतर हा x आहे. या x चा अर्थ होतो आयटम्स. आयटम्सचा अर्थ होतो प्राप्तांक. प्राप्तांक. त्याच्यानंतर n आहे. याचा अर्थ होतो नंबर ऑफ आयटम्स. याला म्हणतात मराठीमध्ये एकूण प्राप्तांक संख्या. एकूण प्राप्तांक संख्या. हा झाला पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपला दुसरा फॉर्म्युला आहे. दुसऱ्या फॉर्म्युल्याचं नाव आहे ॲव्हरेज डेव्हिएशन किंवा मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन सरासरी किंवा मध्यमान विचलन याला म्हणतात. एडी याचा अर्थ एडी वर्गमूळाचा साइन समेशन मॉड डी मॉड डिवाइडेड बाय n. समेशन मॉड डी मॉड डिवाइडेड बाय n. एडी का अर्थ होतो एडी किंवा एमडी याला म्हणतात. एडी मीन्स एव्हरेज डेव्हिएशन, एमडी मीन्स मीन डेव्हिएशन. समेशन एडी मीन्स एव्हरेज डेव्हिएशन. त्याच्यानंतर हा जो आहे समेशनचा साइन आहे. तुम्हाला आता सांगितलं याला म्हणतात समेशन. यालाच म्हणतात टोटल. बेरीज किंवा एकूण. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे हे मॉडचं चिन्ह. हे जे मॉड आहे याला म्हणतात MOD मॉड. मराठीमध्ये याला मॉड म्हणतात. म्हणजे याचा अर्थ होतो चिन्हांचा विचार न करता केलेली बेरीज. चिन्हांचा विचार न करता केलेली बेरीज. इग्नोर द साइन ऑफ प्लस अँड मायनस. हा एकमेव असा चॅप्टर आहे पूर्ण बीएड सिलेबस मध्ये. हा एकमेव असा चॅप्टर आहे की जिथे कोणत्याही प्लस किंवा मायनस या चिन्हांचा विचार केला जात नाही. हा एकच चॅप्टर आहे. बाकी सगळ्या याच्यामध्ये विचार केला जातो. परंतु या चॅप्टर मध्ये हा जो मॉड दिला आहे याचा अर्थ तो होतो की इथे कोणत्याही चिन्हांचा विचार तुम्हाला करायचा नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो डी आहे
हा मॉडचा अर्थ तुम्हाला समजला. मग हा जो डी आहे, या डी चा अर्थ होतो डेविएशन. डेविएशनचा अर्थ होतो विचलन. मराठीमध्ये त्याला विचलन म्हणतात किंवा याला अंतर सुद्धा म्हणतात. डेविएशनचा अर्थ पुन्हा इंग्लिशमध्ये डिस्टन्स सुद्धा होतो. डिस्टन्स किंवा अंतर, मराठीमध्ये त्याला अंतर म्हणतो. ठीक आहे. पुन्हा मॉड म्हणजे तेच. त्याच्यानंतर एन, एनचा अर्थ होतो नंबर ऑफ आयटम्स. याला मराठीत म्हणतात एकूण प्राप्तांक संख्या. एकूण प्राप्तांक संख्या. अशा प्रकारे ऍव्हरेज डेविएशन आणि मीन डेविएशनचे हे दोन फॉर्म्युले आहेत की ज्याच्यातून आपण हा प्रॉब्लेम याचा वापर करून सॉल्व्ह करू शकतो. पहिला फॉर्म्युला मीन आणि दुसरा फॉर्म्युला ऍव्हरेज डेविएशन. तो ठीक आहे.